जय भीम नमोबुद्धाय मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो ऐकताना कदाचित तुम्हाला वाटेल की हा आजच्या काळातील प्रश्न आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच प्रश्नाचा आर्थिक दृष्टिकोनातून विचार आजपासून 100 वर्षांहून अधिक काळापूर्वी केला होता। आज आपण शेतीबद्दल बोलतो तेव्हा आपल्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात। शेतजमिनीचे होत जाणारे तुकडे, शेतीचा वाढता खर्च, शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या, ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा प्रश्न। पण या सगळ्या प्रश्नांकडे आपण बाबासाहेबांच्या विचारातून कधी पाहिलं आहे का? 1918 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज हा महत्त्वपूर्ण आर्थिक लेख लिहिला। या लेखाचं नाव ऐकलं की आपल्याला वाटतं हा लेख फक्त लहान शेतजमिनीबद्दल असावा, पण बाबासाहेबांचा विचार त्यापेक्षा खूप व्यापक होता। त्यांचा मूलभूत प्रश्न होता, भारतामध्ये शेतीची उत्पादकता कमी का आहे? बाबासाहेबांनी सांगितलेला विचार समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊया। समजा एखाद्या शेतकऱ्याकडे जमीन आहे, पण त्या जमिनीवर शेती करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसं भांडवल नाही, योग्य साधने नाहीत, सिंचनाची सुविधा नाही किंवा इतर आवश्यक उत्पादन साधने नाहीत। अशा परिस्थितीत केवळ जमीन मोठी केली म्हणून शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेलच असं नाही। म्हणूनच बाबासाहेबांनी शेतीकडे केवळ जमिनीच्या आकाराच्या दृष्टीने पाहिले नाही, त्यांनी जमीन, श्रम, भांडवल आणि साधने यांच्यातील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला। भारतामध्ये आणखी एक समस्या होती, जमिनीचे तुकडे होणे। पिढ्यानपिढ्या वारसा हक्कामुळे जमीन विभागली जात होती। मोठी जमीन पुढच्या पिढीत विभागली जाते आणि कालांतराने लहान लहान शेतजमीन तयार होतात। त्यात एखाद्या शेतकऱ्याची जमीन वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली असेल तर शेती करणे आणि उपलब्ध साधनाचा कार्यक्षम वापर करणे आणखी कठीण होते। म्हणूनच जमिनीचे एकत्रीकरण म्हणजेच कन्सोलिडेशन ऑफ होल्डिंग्स हा एक उपाय असू शकतो। पण बाबासाहेब इथेही थांबत नाहीत, कारण जमीन एकत्र केली पण शेतकऱ्याकडे भांडवल नाही, उत्पादनाची साधने नाहीत, तर केवळ जमीन एकत्र केल्याने संपूर्ण समस्या सुटणार नाही। आता बाबासाहेबांच्या विचारातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। भारतामध्ये उपलब्ध जमीन मर्यादित होती, पण मोठ्या प्रमाणावर लोक आपला उदरनिर्वाह शेतीवर करत होते। म्हणजेच मर्यादित जमिनीवर मोठ्या संख्येने लोक अवलंबून होते। यामुळे शेतीवर मनुष्यबळाचा अतिरिक्त दबाव निर्माण होतो आणि इथे बाबासाहेबांचा विचार शेतीच्या चौकटीच्या बाहेर जातो। ते औद्योगिकरणाचा विचार मांडतात। देशात उद्योग वाढले पाहिजेत, नवीन रोजगार निर्माण झाले पाहिजेत आणि शेतीवर अवलंबून असलेल्या अतिरिक्त मनुष्यबळाला शेतीबाहेरही रोजगारांच्या संधी मिळाल्या पाहिजेत, कारण प्रत्येक व्यक्तीला शेतीतच रोजगार मिळेल अशी अर्थव्यवस्था दीर्घकाळ टिकाऊ ठरणार नाही। आता हा विचार आजच्या वर्तमान काळाशी जोडून पाहूया। आजही आपण पाहतो की अनेक कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत। अनेक ठिकाणी पिढ्यानपिढ्या जमिनीचे विभाजन होत आहे। शेतीचा खर्च, उत्पादनासाठी आवश्यक साधने, बाजारपेठ, ग्रामीण रोजगार आणि तरुणांसाठी पर्यायी करिअरच्या संधी हे प्रश्न आजही चर्चेत आहेत। आज आपण शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढवण्याबद्दल बोलतो, पण बाबासाहेबांचा विचार आपल्याला त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन विचार करायला भाग पाडतो। शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी केवळ शेतीची उत्पादकता वाढवणे पुरेसे आहे का, की ग्रामीण भागात शेतीसोबत उद्योग, प्रक्रिया उद्योग, कौशल्याधारित रोजगार, व्यवसाय आणि इतर उत्पादनाचे स्रोतही निर्माण झाले पाहिजेत? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण बाबासाहेबांच्या दृष्टीने फक्त शेतजमिनीपुरती मर्यादित नव्हती, ते संपूर्ण अर्थव्यवस्थेकडे एकमेकांशी जोडलेल्या घटकांच्या रूपात पाहत होते। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ संविधानाचे शिल्पकार म्हणून पाहणे अपुरे ठरेल। ते अर्थशास्त्रज्ञ होते, समाजचिंतक होते, कायदेपंडित होते आणि भारताच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा सखोल विचार करणारे राष्ट्रनिर्माते होते। 1918 मध्ये लिहिलेला हा लेख आज वाचताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट जाणवते, समस्या जशी दिसते तशीच ती नेहमीच तिची खरी समस्या नसते। तिच्या मागे असलेली आर्थिक, सामाजिक आणि संरचनात्मक कारणे समजून घेतली पाहिजे। आणि म्हणूनच बाबासाहेबांचा अभ्यास हा केवळ इतिहास समजून घेण्यासाठी नाही, तो वर्तमान समजून घेण्यासाठी आहे। कारण आज आपण ज्या प्रश्नांवर चर्चा करतोय त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी 100 वर्षापूर्वीच केला होता। म्हणूनच बाबासाहेबांना फक्त संविधानातून वाचू नका, त्यांच्या अर्थशास्त्रातून वाचा, त्यांच्या लेखनातून वाचा, त्यांच्या विचारातून वाचा, कारण बाबासाहेबांचा खरा परिचय त्यांच्या पुतळ्यामध्ये नाही, तो त्यांच्या विचारांमध्ये आहे। आजच्यासाठी एवढंच, परत भेटूया पुढील भागामध्ये। धन्यवाद।